नमस्कार मित्रांनो, हे बघा मित्रांनो, मी आज शेतामध्ये आलो आणि विषय असा झाला आहे की 2-4 दिवसापूर्वी एकसारखी फवारली होती. म्हणलं आज पुन्हा एक बार कापसाची पाहणी करून घ्यावा, काही रोगराई पडली का, काय झालं का. कारण सध्या आता वातावरण ढगाळ वातावरण आहे. पाऊस तर उघडून गेलेला आहे. एक 10-12 दिवस झाले पाऊसच नाही. थोडंसं काहीतरी मध्ये आलं तर 2-3 दिवस एक सकाळ भरभर यायची आणि उघडून जायची. त्याच्या पलीकडे काहीच नाही. तरी मस्त अशा प्रकारचा कापूस आला मित्रांनो. आणि हे ऊसाच्या रानामधला कापूस आहे. इथं पहिला ऊस होता, ऊस मोडला आहे. ऊस मोडून नांगर रोटा करून त्याच्यामध्ये लावलेला कापूस आहे. त्याच्यामुळं याला ऊसाचं बेवड म्हणतात. आणि त्या ह्याच्यावर बघू शकताय तुम्ही किती मोठा मित्रांनो, तुम्ही किती मोठाला कापूस झाला आहे. हे बघा, कापसाच्या पिकाला बाकी काहीच नाही. पाळी आणि खत ह्या दोनच गोष्टी मेन आहेत. आता ह्या रानाला ऊसाचा बेवड असल्यामुळं बेवडावरचं रान म्हणायचं थोडक्यात. आणि बेवडावरच्या रानामुळं याला जास्त उचल खाल्ली कापसानं. 1 महिन्याचा कापूस आहे. वास्तविक पाहता 1 महिन्यात एवढाला कापूस होईल अशी अपेक्षाच नव्हती. पण ते ऊसाचं रान होतं आणि त्यात नांगराने रोटा करून पुन्हा मोगडून घेतलेलं आहे व्यवस्थितरित्या. आणखीन बघू शकताय तुम्ही, हे बघा, हे ऊसाचे आणखी असे खोडके शेतात निघतात बघा. काही वेचून काढलेत, काही पडलेले. पण फवारणी, पाळी आणि खताच्या जोरावर आज अपेक्षेपेक्षा मोठाला कापूस वाटायला लागला. फक्त आता गरज आहे पावसाची. पाऊस येईलच, त्याला शेतकऱ्याची काळजी आहेच, नाही का. तर मित्रांनो, कसा वाटलाय कापूस नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही म्हणता प्रत्येक वेळेस हा व्हिडिओमध्ये एकटाच दिसतो, याच्या घरी कोणी नाही का. तर सगळेच आहेत, पण माझा चॅनल नवीन आहे. त्याच्यामुळे बाकीचे सध्या कॅमेरा समोर फेस करायला थोडं नको म्हणतात. त्याच्यामुळे मी येऊन आपल्या शेतामध्ये व्हिडिओ बनवत असतो. आता कसं हे आपले गोदाकाठच्या परिसरातले शेत आहेत, सपाट शेतं. इकडं काय डोंगराळ प्रदेश नाही, मैदानी प्रदेश आहे. त्याच्यामुळं आता डोंगरात असल्यामुळे निसर्ग सौंदर्य दाखवायला येतं. तसं आता इथं तर काही वातावरण नाहीच आहे ना. इथं काय फक्त कापसाची शेतं आहेत, ऊसाची शेतं आहेत आणि सोयाबीनची शेतं. आपल्याकडे सध्या पावसाळ्याच्या मोसमामध्ये ते 3च पिकं हाय चालतात. आणि कारखाना जवळ आहे आम्हाला, त्याच्यामुळे आमच्याकडे जास्त ऊस असतो मित्रांनो. हे बघा, आता माझ्या पाठीमागं दुसऱ्या शेजाऱ्याचं सुद्धा ऊसच आहे. आणि इकडे बघा पाठीमागं ते दूर दिसतोय तो आपला ऊसच आहे. आणि मध्ये कापसाचं पीक आहे 2 एकरमध्ये. तर कसा वाटला कापूस तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठी आणि आणखी कळकळीची विनंती आहे की माझ्या चॅनलवर कमेंट करायला विसरू नका. काय होतं, तुम्ही कमेंट केल्याने माझा उत्साह वाढतो. मी तर यूट्यूबला नवीनच आहे, मला आणखीन जास्त बोलण्याची अक्कल नाही. त्याच्यामुळे जरी बोलताना हुकलं चुकलं तरी थोडंसं समजून घ्या. आणि तुम्ही समजून जर पाठबळ देत राहिलात तरच मी पुढं सरकत जाईल. आणि कसं असतं, कुठलीही गोष्ट करताना एकमेकाचं सहकार्य खूप मोलाचं असतं मित्रांनो. आता मी मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर बोलतो म्हणजे मला कोणीच दिसत नाही, याचा अर्थ असा होत नाही की मी तुमच्याशी बोलत नाही. मी बोलतो मित्रांनो. काही वेळेस मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, तर त्या व्हिडिओमध्ये मी एक कॉमेडी पद्धतीने तुमच्याशी बोललो होतो. तर भरपूर जणांनी त्याला सपोर्ट केला, भरपूर त्याला व्ह्यूसुद्धा आले, लाईक्स आले. पण बऱ्याच जणांनी कमेंट केलं नाही. नेमकी तुमची रिक्वायरमेंट काय ते तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर तशा पद्धतीनं मला ब्लॉग बनवायला सोपं जाईल मित्रांनो. तुम्ही जर म्हणले कॉमेडी भाषेतून ब्लॉग बनवा, तुम्ही कॉमेडी भाषेतून बनवी. तुम्ही म्हणले नाही आहेत असे बनवा, आहेत असे बनवील. पण तुमचं कमेंट येणं हे मला गरजेचं आहे. आणि तुम्ही कमेंट केल्याशिवाय तुमच्या मनात काय चाललं आहे हे मला कळणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळं कळकळीची विनंती.
असं काही नाही, जगाच्या आखरीत माझ्याकडेच कापूस नाही, सगळ्या शेतात कापूस आहेत. ऑल महाराष्ट्रात कापूसच आहे, ऑल महाराष्ट्रात ऊसाची पिकं आहेत, ऑल महाराष्ट्रात मूग आहे, ऑल महाराष्ट्रात ऊस पिकतोय. आपल्याकडे मोठमोठे साखर कारखाने आहेत. मित्रांनो, दाखवण्यासारखं काहीच नसतं, पण फक्त एकमेकाचा परिसर, एकमेकाचं शेत. आता मी माझं शेत आहे म्हणून मी तुम्हाला दाखवतो, तसं मी दुसऱ्याच्या शेतामधून तुम्हाला काय दाखवणार, तुम्हाला काय आवडणार. माणसानं कसं असतं, जे रिअल आहे ते रिअल आहे, जे माझ्यापाशी रिअल आहे तेच मी रिअल तुम्हाला दाखवतो, की काल कंडिशन काय होतं, आज काय आहे आणि उद्या कसं असणार आहे, याच्यावरतीच माझे व्हिडिओ असतील. अर्थात आता श्रावण सुरू झाल्याच्या नंतर मी माझी गाडी जाते बघा, विविध ठिकाणी जाणारच आहे. जसं जेजुरी असेल, कुठं तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर, अशा ठिकाणी आणखीन माझा जाण्याचा योग नाही आला. पाठीमागे गेलो, पण त्यावेळेस मी चॅनलच ओपन केलं नव्हतं. आणि तिकडे गेल्याच्या नंतर तिकडे सुद्धा ब्लॉग मी तुम्हाला बनवून तिथली सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण सध्या तरी आता मी शेतामध्ये असल्यामुळं सध्या माझं प्राथमिकता ही तुम्हाला शेतातले ब्लॉग दाखवणारच राहील. तर मित्रांनो, हे बघा, कापसामध्ये कोथिंबीर लावली होती, ती सुद्धा बघू शकता तुम्ही कशी दिसती. हे बघा, हे बघा शापूची भाजी. हे बघू शकता तुम्ही. हे आंतरपीक म्हणून नाही मित्रांनो, तर खाण्यासाठी केलेले आहे. पण असं केलं तरी सुद्धा होऊ शकतं, हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. हे बघा, आणि काही गवारीची झाडं आहेत मध्ये, ती बी तुम्हाला दाखवतं गवार कसं काय दिसते. फक्त काय मित्रांनो, तुमच्या कमेंटची जास्त अपेक्षा आम्ही ठेवतो, कारण कमेंट केल्याशिवाय तुमच्या मनातलं कळणारच नाही. तुमची रिक्वायरमेंट काय आहे हे कळल्याशिवाय आम्हाला त्या टॉपिकनं चालता येत नाही. आता मध्ये 2-3 दिवस माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे कदाचित माझा आज मला आवाज सुद्धा बरोबर येणार नाही. हे बघा मित्रांनो, गवारची झाडं. हे बघा गवार. हे बघा कशी वाटली गवार, ते बी कमेंट करून सांगा. आणि ही अशी काय मोठी तरकारी नाही मित्रांनो, ही घरी खाण्यासाठी केलेली तरकारी. आणि मित्रांनो, हे बघा, हे आपला ऊस आहे. एकंदर 7.5 महिन्याचा ऊस झाला मित्रांनो. कसा वाटतोय ते बी कमेंट करून सांगा. आणि इथून रानाचा पूर्ण व्ह्यू असा दिसतो मित्रांनो, बघू शकता तुम्ही. ते दूरवर दिसतो त्या खांब्यापर्यंत. हे असं कापसाचं पीक आहे. आणि विशेष म्हणजे ऊसाच्या रानातला कापूस आहे. आणि कापूस असा येण्याची अपेक्षाच नव्हती, अपेक्षेपेक्षा कापूस मोठा झाला मित्रांनो. त्याच्यामुळं आज अति आनंदानं आणि उल्हासानं मी तुम्हाला कापूस दाखवतोय. हे बघू शकता तुम्ही, कुठेही तुम्हाला गवत दिसणार नाही. तर मित्रांनो, आता कापूस कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही आता सांगायला विसरू नका. कमेंट नक्की करा. माझा व्हिडिओ आवडला तर मला एक सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि कमेंट करायला पुन्हा एकदा सांगतो, विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.